महिना दिशा ठरवण्याचा, स्मार्ट वर्क करण्याचा. धनु राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुम्ही कायम पुढे राहणारे, मोठी स्वप्न पाहणारे. परंतु एक छोटासा प्रश्न, तुमचं ध्येय स्पष्ट आहे का की तुम्ही फक्त धावत आहात? मार्च 2026 हा महिना तुमची दिशा ठरवण्याचा आहे, कारण वेग तुमच्याकडे असतो. आता योग्य रस्ता हवा आहे, त्यासाठी तुम्ही तयार आहात का? धनुरास म्हणजे स्वातंत्र्य, धनुरास म्हणजे ज्ञानाची भूक असणं, आणि धनु म्हणजे कधीही हार न मानणारा आशावादी योद्धा होय. तुम्ही स्पष्ट बोलतात, तत्वज्ञानावर प्रेम करतात, प्रवास, बदल, नवीन अनुभव या गोष्टीचं तुम्ही मनापासून चाहते आहात. तुमचा हाच स्वभाव मार्च 2026 तुम्हाला मोठी झेप घेण्याची संधी देणार आहे. संकटातही हसत हसत पुढे जाणारी रास म्हणजे धनुरास होय. तुम्ही ज्ञान, अनुभव आणि सत्य याचा पाठपुरावा करता. इतरांना प्रेरणा देणं ही ऊर्जा तुमच्यात नैसर्गिक आहे. तुम्ही ध्येय मोठं ठरवा. रस्ता सापडणार आहे, मात्र तुम्ही चालणं थांबवू नका. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी, ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत. आपण मार्च 2026 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण धनु राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर चर्चा करणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन अवश्य ऑन करा. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. धनु राशीचे स्वामी गुरुदेव केंद्रस्थानात विराजमान असून त्यांची शुभ दृष्टी तुमच्या राशीवर आहे. तसंच शनिदेव तुमच्या राशी स्वामीच्या दुसऱ्या राशीत विराजमान असून त्याची देखील दृष्टी तुमच्या राशीवर आहे. म्हणजे गुरु आणि शनी या दोन मोठ्या ग्रहांची दृष्टी एकाच वेळी तुमच्या राशीवर पडत आहे, ज्यामुळे या काळात तुमचे विचार अधिक स्पष्ट होतील. निर्णय तुम्ही झपाट्याने घ्याल, आत्मविश्वास वाढीस लागेल. ज्ञानाच्या जोडीला कृती असली म्हणजे भाग्य प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही, हे लक्षात घ्या. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने धनु राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. शनिदेव या काळात तुमच्या सुखस्थानात विराजमान आहे, ज्यामुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. शिक्षण, प्रशिक्षण, परदेशाशी संबंधित कामातून तुम्हाला लाभ होईल. सोबतच खर्च देखील तितकाच होईल, म्हणून योग्य नियोजन करा. कुटुंब तुम्हाला सर्व कामांमध्ये सहकार्य करणार आहे. वडिलांसोबत, गुरुसमान व्यक्तींशी चर्चा करा. थेट आणि स्पष्ट बोलणं तुमच्यासाठी महत्त्वाचं राहणार आहे. मात्र कधीकधी जास्त खरं बोलल्या जातं, तिथे शब्दांमध्ये सौम्यता ठेवा, हा तुम्हाला सल्ला देण्यात येत आहे. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने धनु राशीच्या तृतीय स्थानात शुक्र, मंगळ, राहू, रवी, बुध असे अनेक ग्रह विराजमान आहे. महत्त्वाची बाब म्हणजे 3 मार्च रोजी तिथेच ग्रहण देखील होईल. या काळात परिश्रमाचं फळ तुम्हाला मिळणार आहे. प्रवास होईल. शिक्षणासाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी, अध्यात्मासाठी तुम्ही प्रवास कराल. लांबचे प्रवास होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची बाब म्हणजे प्रवासातून तुम्हाला संधी प्राप्त होतील. या काळाचा लाभ घ्यायला हवा. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने तुम्ही घरातील पूजास्थान स्वच्छ ठेवायला हवं. तुमच्या चतुर्थ स्थानात नेपच्यून विराजमान आहे. लांबच्या प्रवासासाठी तुमचं वाहन तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. आई वडिलांचं मार्गदर्शन तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक आहे. या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा. शिक्षण, प्रेम, संतती, विवाह या दृष्टीने तुम्ही उच्च शिक्षण घेत असाल, स्पर्धा परीक्षा देणार असाल, कायदा, तत्वज्ञान किंवा अध्यापन क्षेत्रात असाल, तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत उत्तम आहे. प्रेमात स्वातंत्र्य हवं, त्यामुळे अतिबंधन टाळा. मोकळेपणा आणि विश्वास म्हणजेच प्रेम असतं. संततीच्या प्रगतीच्या आनंददायक बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यांच्या भविष्य संबंधित निर्णय घेण्याची ही वेळ असेल. विवाह इच्छुकांसाठी दुसऱ्या स्थळाचे प्रस्ताव येतील. स्थळ दूर असेल तर चालेल, मात्र विचारसरणी जुळणारा जोडीदार असावा. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने तुम्ही एकत्रित प्रवास कराल. योग्य संवाद साधाल, ज्यामुळे तुमचं नातं अधिक मजबूत होईल. या उत्तम काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा. धनु जातकांसाठी एक प्रश्न, तुमचं सध्याचं सगळ्यात मोठं ध्येय काय आहे? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा.
आरोग्य, कर्ज, स्पर्धक, शत्रूंच्या दृष्टीने धनु जातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा राहू शकतो. लिव्हर, कंबरचा त्रास होण्याची शक्यता आहे, म्हणून धावपळ टाळा. व्यायाम आणि विश्रांती या दोन्ही गोष्टी अत्यंत आवश्यक असतात. घेतलेलं कर्ज फेडण्याची संधी प्राप्त होईल. शिक्षणासाठी तुम्ही कर्ज घेण्याची देखील शक्यता आहे. शत्रू तुमच्याशी उघडपणे स्पर्धा करतील, परंतु तुमचं ज्ञान तिथे वरचढ ठरेल, म्हणून तुम्ही त्याची अधिक चिंता करू नका. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने नोकरी करणाऱ्या जातकांना प्रमोशन किंवा ट्रान्सफर मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला नवीन प्रशिक्षण देखील प्राप्त होऊ शकतं. ऑनलाईन संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या दृष्टीने तुमचा व्यवसाय जर शिक्षण, यात्रा, प्रकाशन क्षेत्राशी संबंधित असेल तर विस्ताराचे योग निर्माण होत आहे. कस्टमर नेटवर्क वाढेल. तुमचं बोलणं हाच तुमचा एक ब्रँड आहे. महाभारतातील अर्जुन आपल्याला माहिती आहे, त्याचं ध्येय केवळ एकच होतं. माशाच्या डोळ्यावर त्याने नेम धरलेला होता. त्यानुसार ध्येय स्पष्ट असेल तर सृष्टी देखील आपल्याला मदत करते. धनु जातकांनो, मार्च 2026 तुम्हाला हेच शिकवणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार केला असता धार्मिक, आध्यात्मिक प्रवास होतील. ज्ञानदानातून समाधान प्राप्त होईल. आरोग्य स्थिर राहील. महिला वर्गांच्या दृष्टीने या काळात तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. करिअरमध्ये प्रगती घडून येईल. स्वतःचे निर्णय तुम्ही स्वतः घेणार आहात. ते तुमच्यासाठी लाभदायक देखील राहील. मी अनेक वर्ष ज्योतिषशास्त्र आणि भगवद्गीतेचा अभ्यास केला. त्या अभ्यासातून जन्माला आला हा ग्रंथ, ग्रह गीता. हा ग्रंथ फक्त भविष्य सांगण्यासाठी नाही, तर भविष्य घडवण्यासाठी आहे. आजच प्रकाशनपूर्व नोंदणी करा 40% सवलतीसह आणि गीतेचा प्रकाश आपल्या जीवनात आणा. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने धनु जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे. प्रामुख्याने राशी स्वामीची राशीवर दृष्टी असणं ही मोठ्या भाग्याची बाब आहे. अनेक ग्रह कुंभ राशीत म्हणजे तुमच्या तृतीय स्थानात विराजमान आहे, जे तुम्हाला हार्डवर्कपेक्षा स्मार्टवर्क करायला शिकवणार आहेत. थोडक्यात असे अनेक शुभसंकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे. त्यापासून शुभ परिणाम प्राप्त होतील. या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने या काळात तुम्ही अतिउतावळेपणा टाळायला हवा. अगोदर अपूर्ण काम पूर्ण करा. एकाच वेळी खूप गोष्टी करण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने एक एक गोष्ट पूर्ण करा. धनुष्य ताणल्याशिवाय बाण पुढे जात नाही. ताण म्हणजे त्रास नसतो, तर खऱ्या अर्थाने ती उड्डाणाची पूर्वतयारी असते. लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने विचार केला असता करिअरमध्ये तुम्ही मोठी झेप घेणार आहात. नवीन संधी तुमच्या समोर उभ्या राहतील. मनापासून समाधान तुम्हाला प्राप्त होईल, म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता प्रवास व शिक्षणावर तुमचा खर्च होणार आहे. तुमच्यासाठी परदेश गमनाचे योग तयार झालेले आहे, म्हणून महत्त्वाची कागदपत्र सांभाळून ठेवा. धनु राशीसाठी एक छोटासा प्रश्न आहे. मार्च 26 तुम्ही कोणता धोका पत्करणार आहात? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. धनु राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुमचं आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे. तुम्हाला थांबायचं नाही, तर केवळ दिशा बदलायची आहे. मार्च 2026 तुम्हाला सांगत आहे की उडायला, उंच झेप घ्यायला घाबरू नका. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये लिहा की मी माझ्या ध्येयाकडे निघालो आहे. बेल आयकॉन ऑन करा. हे चॅनल केवळ भविष्य सांगत नाही, तर भविष्यासाठी धैर्य देखील देतं. आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं. हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं. मार्च 2026 या महिन्यात धनु जातकांसाठी 4, 14 आणि 24 हे दिवस शुभ आहेत, म्हणून जास्तीत जास्त महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करावा. तसंच 2, 11, 20 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल. या दिवसामध्ये स्वतःची, स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने या महिन्यात 3 मार्च 2026 रोजी ग्रहण होणार आहे. हे ग्रहण भारतात प्रत्यक्ष दिसत असल्याने त्याचे सूक्ष्म तरंग साधारणपणे 6 महिने ते 1 वर्ष जाणवतील. ज्या राशीवर किंवा भावांवर ग्रहण होतं किंवा ज्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहणग्रस्त ग्रह असतील त्यांच्यावर हा परिणाम अधिक खोलवर होतो.
या परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी राशीनुसार सोपे मात्र प्रभावी उपाय देत आहे. हे उपाय कर्मशुद्धी, मानसिक स्थैर्य, ग्रह शांती अशा 3 स्तरावर काम करतं. सर्व राशींवर लागू होणारा अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे ग्रहणाच्या दिवशी किंवा त्या आठवड्यात कोणत्याही प्रकारची नकारात्मक चर्चा, वाद, निर्णय घेणं टाळा. ग्रहण कर्माला जागं करतं. सत्कर्म हेच मोठं संरक्षण आहे. तुम्ही गुरुवारी ओम गुरवे नमहा या मंत्राचा जप करा. पिवळ्या चण्याचं दान करा. गुरु व शिक्षकांचा सल्ला घ्या. धनु राशीसाठी रेड जेस्पर हे ब्रेसलेट सुचवण्यात येत आहे. श्रद्धेचा संघर्ष अशा समस्यांचा जर तुम्ही सामना करत असाल तर ब्रेसलेट लाभदायक ठरेल. हे ब्रेसलेट खरेदी करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ब्रेसलेटसोबत ते धारण कसं करायचं याची शास्त्रोक्त विधी, ॲक्टिवेशन कार्ड, डिस्काउंट कार्ड देखील देत असतो, म्हणून त्याचा लाभ घ्या. अशा पद्धतीने मार्च 2026 हा महिना 12 राशींसाठी कसा राहील हे सांगण्याचे 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर उपलब्ध आहे. व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा. तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.